कार्यकर्त्याला कोणी पाठबळ द्यायचं, त्यामुळे मी फक्त सकाळी पक्षाला पोस्ट टाकली, म्हणजे याच्यावरती सोशल मीडियावरती पोस्ट टाकली होती, एवढाच विषय आहे. आपण जयवरून आलेला आहे, आपल्याला काय भावना आहे? एक कार्यकर्त्यांची सुद्धा आज ती भावना होती तिथे कार्यालयात. नाही, गहिवरून येण्याचं कारण महत्त्वाचं म्हणजे मी एक अतिशय सामान्य कार्यकर्ती आहे आणि माझ्या डोळ्यासमोर जर कार्यकर्त्यांना बळी दिला जात असेल तर हे काही बरोबर मला वाटलं नाही. जे आज पक्षामध्ये आलेले आहेत, पक्षाची वरिष्ठ पदाधिकारी म्हणून मी त्यांचं स्वागत करते, पण आज जे काही घडलं ते मला काही आवडलेलं नाही आहे. सगळ्याच्या निमित्ताने तुम्हाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला गेला पक्षातल्याच काही लोकांकडून, आणि म्हणून अशा पद्धतीचं हे सगळं समोर येताना दिसतंय. मला कोणी कोंडीत पकडत असेल, ज्यांना पकडायचं असेल त्यांनी मला जरूर पकडावं, मी त्याला कशालाही घाबरत नाही. परंतु ह्या सगळ्या विषयांच्या माध्यमातून मला असं वाटतंय की माझ्या भूमिकेच्या सोबत आमच्या जुन्या पक्षाच्या नेत्यांनी ह्या विषयामध्ये जर उभे राहिले असते तर पार्टीच्या कार्यकर्त्यांना आज वेगळा संदेश गेला असता. मी गिरीश महाजन साहेबांवरती अजिबात नाराज नाही. त्यांना चुकीच्या पद्धतीने ब्रीफ केलं गेलेलं आहे आणि काही दलाल आणि ज्यांचा काही स्वार्थ की आपल्याच घरात काही तिकीटं मिळावी, ह्या स्वार्थातून या सगळ्या विषयाचं राजकारण झालेलं आहे. मला ह्या विषयावरती आता अधिक बोलायचं नाहीये. धन्यवाद. खरं तर अटल बिहारी वाजपेयी यांची आज जयंती आहे आणि त्या जयंतीच्या निमित्तानं कार्यकर्त्यांसाठी अक्षरशः ते जीवाचं रान करायचे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे कुठलाही पक्ष फोडला नाही किंवा काही केलं नाही. एक मत कमी पडलं तर केंद्रातली सत्ता गेली होती. आज त्याच मुहूर्तावर हा पक्ष प्रवेश झाला. निष्ठावान कार्यकर्ते आहेत, काय भावना आहे? पक्षाच्या दृष्टिकोनातून प्रवेश होतो, पक्ष मोठा होतो, परंतु पक्ष मोठा होत असताना निष्ठावंतांवरती अन्याय व्हायला नाही पाहिजे, एवढीच भूमिका मी मांडत होते. आणि मी परत सांगते की आलेल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करते, आणि परंतु वरिष्ठांच्याकडे मी कार्यकर्त्यांची भूमिका हे निश्चित स्वरूपामध्ये पोचवेल. गिरीश महाजन साहेबांनी मला सांगितलेलं आहे की आज प्रवेश झालेला असला तरी उमेदवाऱ्या फायनल नाही. आपण दलाल हा शब्द वापरला, नेमकं काय म्हणायचं? बस मला ह्या विषयावरती अधिक बोलायचं नाही. काही असं देखील त्यांनी म्हटलं की तुमचा विरोध जो आहे तो हळूहळू मावळेला आहे. विरोध मावळला आहे का? पुढे त्यांना मी तर तुम्हाला सांगितलं की आता पक्षामध्ये प्रवेश झालेला आहे त्यांचा. आता ते भारतीय जनता पार्टीचे झालेले आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेमध्ये आमची 3री-4थी पिढी आहे. माझे सासरे 1990 साली पार्टीचे अध्यक्ष होते. सुहास फरांदेंनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढलेला आहे. 6 वर्ष कानाकोपऱ्यामध्ये मग ते फिरलेले आहे. अनेक वेळा माझ्यावरती अन्याय झाला असेल पण मी कधीही जाहीरमध्ये भूमिका घेतली नाही. आणि मला खूप वाईट वाटतंय की आज मला हे बोलायला लागतं आहे. आणि मी माझी भूमिका मतदारसंघाची लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या डोळ्यासमोर चित्र होतं की या मतदारसंघामधून 4ही प्रवेश निवडून येणार होता, हा माझा विश्वास होता. आणि मी कोणाच्या एकाच्या उमेदवारीसाठी ह्या मतदारसंघामधनं किंवा 13मधनं ह्यालाच उमेदवारी द्या किंवा त्यालाच उमेदवारी द्या असाही माझा प्रयत्न नव्हता. धन्यवाद. निश्चित स्वरूपामध्ये निवडणुकीमध्ये मी सक्रिय राहील, पण मला असं वाटतंय की पक्षाच्या वरिष्ठांनी म्हणजे निवडणूक प्रमुख म्हणून मला माहिती देखील नव्हतं. प्रवेशाच्या चर्चा करताना 5-6 जण बसले, हे असं होता कामा नये असं मला असं वाटतं की वरिष्ठांनी ह्या सगळ्या विषयांची दखल घ्यायला पाहिजे. नेत्यांचा बळी जात असेल तर वेगळी गोष्ट आहे, पण कार्यकर्त्यांचा जर बळी जात असेल तर काही संकेत कार्यकर्त्यांमध्ये चांगले जात नाही. आणि मी काही कुठली सांसानिक नाही आहे की जी आमदार झालेली आहे. मी
नगरसेविका म्हणून गल्लीबोळामध्ये फिरत, भ्रष्टाचाराच्या विरोधात लढत, अन्यायाच्या विरोधात लढत, संघर्ष करत मी आज मी आणि माझं कुटुंब काम करत आहोत, करत राहू. धन्यवाद. जय श्रीराम. गिरीश महाजन यांनी मगाशी असं म्हटलं की सगळ्यांना विश्वासात घेऊन सगळ्यांशी चर्चा करूनच आम्ही हे प्रवेश करतोय. एकीकडे तुम्ही म्हणताय की विश्वासात घेतलं गेलेलं नाहीये. मी माझी भूमिका मांडलेली आहे. थँक्यू.